नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया दुधीचे पराठे. पौष्टिक आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी खूप छान. तर मग आपण चला सुरुवात करूया. तर चला मग आता आपण दुधीचे पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर मी इथं छोट्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलाय. आलं लसूणची पेस्ट आहे. ही हिरवी मिरची आहे 10 ते 12. तर हे अर्धा चम्मच जिरा आहे आणि ओवा आहे पाव चम्मच. लाल तिखट आहे छोटा अर्धा चम्मच. धनिया पावडर आहे अर्धा चम्मच. पाव चम्मच हळद आहे. अर्धा चम्मच पांढरे तीळ आहेत. चवीपुरतं मीठ आहे आणि कोथिंबीर. तर हे मी 4 चम्मच चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तेल घेतले. तर हे मी छोट्या साईजचा दुधी घेतलेला आहे. कवळा आहे, छान आहे. मेच्यावरचा छिलका काढून घेतलेला आहे. तर आपल्याला दुधी हे खिसून घ्यायचं आहे बारीक. तर आपण याला आता खिसून घेऊ. तर मी दुधी खिसून घेते. तर आपला दुधी खिसून झालेला आहे. त्याच्यातलं पाणी काढलेलं नाही आहे. तर मी टाकून घेणार कांदा, आलं लसूण, मिरची. तर मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच धनिया पावडर आहे. पाव चम्मच हळद आहे. जिरा आहे आणि ओवा. हे अर्धा चम्मच व्हाईट तीळ आहे आणि कोथिंबीर घेतली आहे मी. थोडी जास्तच कोथिंबीर घ्यायची. मी 4 चम्मच चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तेल आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लागेल तसं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं. तर हे व्यवस्थित मिक्स झालेत मसाले. तर हे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला हे लागेल तसं याच्यात गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. तर आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल भी नाही करायचा. दुधीला भरपूर पाणी असतं. तर माझं मीठ टाकायचं राहिलंच होतं. मी मीठ टाकून घेते. तर आपण न पाणी वापरता आपलं पीठ चांगलं हे झालेलं आहे. तर आपल्याला उगाच थोडासा शितोडा टाकायचा आहे, पाण्याचं जास्त नाही टाकायचं. तर मी थोडंसं हे 2 चम्मच पाणी असेल तेवढंच मला घ्यायचं आहे. तर आपलं पराठ्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तर आपण 5 मिनिटाच्या नंतर आपण पराठे बनवायला घेऊ. तर मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं आहे. तर मी एवढी लोई घेतलेली आहे. तर आपण आता लाटून घेऊ. तर आपला तवा तिकडे गरम झालेला आहे. तर आपण हे टाकून घेऊ आता. तर दुधीचे पराठे खूप छान लागतात आणि हेल्दी पण असतात. तर आपण पहिलं तूप टाकू. मी तूप टाकून घेतलेलं आहे. आपल्याला पराठा टाकायचा. तर आपण आता पलटी मारू. खूप छान झालेलं आहे. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान. तर दुधीचे पराठे, दुधीचे धपाटे खूप छान लागतात, टेस्टी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मी वरतून थोडंसं तूप टाकून घेते आणि पलटी मारायची. आपल्याला वरतून पण तूप टाकून घ्यायचं आहे. तुपानं खूप छान टेस्ट येते पराठ्याला. तर बघू शकतात खूप छान भाजलाय. तर आपण आता काढून घेऊ. खूप मस्त झालेला आहे. तर आपण आता काढून घेऊ. तर आपल्याला अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत.
खूप मस्त होतात आपले पराठे. तर अशा प्रकारे आपले सगळे पराठे बनवून झालेले आहेत. तर आपले पराठे इथं तयार आहेत, बघू शकतायत. खूप छान झालेले आहेत, मस्त. तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतायत, सॉस सोबत खाऊ शकतायत, खूप छान लागतात. आणि पीठ चुरताना दही पण टाकतात, पण मी टाकलं नाहीये. बघू शकतात खूप छान झालेत. आणि तुम्हाला माझे आजचे पराठे दुधीचे आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघू शकतात खूप छान झालेले. आणि तुम्ही नक्की ट्रायल करून बघा.